गजर माऊलीचा, गजर माऊलीचा.
या मंडपात या लवकर या. मावशी या तुम्ही पण यायचं. या पुढे जागा आहे. मंडप भरलेला दिसला पाहिजे आपल्याला. भोलेनाथ भोलेनाथ उठा उठा लवकर. भोलेनाथ 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 या सर्वांनी या. भोलेनाथ 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 जय हो. मागे जे बसलेले त्यांनी पलीकडे या. तिकडे बसू नका. मंडपात बसा. आपला मंडप भरलेला दिसला पाहिजे. भोलेनाथ 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 हर हर महादेव. शिवशंकर भगवान की जय. रिटर्न द्या ना. थोडी सेटिंग करा आवाजाची. आपण शूटिंग करतोय. आपली शूटिंग पण चांगली आली पाहिजे. आवाज क्लिअर आला पाहिजे. ईशाय नमः. श्री पार्वती परमेश्वराभ्यां नमः. श्री सरस्वते नमः. श्री रुक्मिणी पाण्डुरज्ञाभ्यां नमः. श्री कुलदेवाय नमः. श्री कुलस्वामिने नमः. श्री सद्गुरुवे नमः. हरि ओम नमः शिवाय. या ठिकाणी आज प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाने पावन झालेल्या आणि पुनीत झालेल्या या आपल्या श्री क्षेत्र पाताळेश्वर महादेव मंदिर या मंदिरामध्ये म्हणजे पाताळेश्वर मंदिर, पाताळेश्वर हे नाव का पडलं भगवान शंकरांचं? पाताळेश्वर
परमेश्वर हे नाव का पडलं आणि त्यांचा महिमा काय, तर आपण आज कथेची सुरुवात करणार आहोत. सर्वांची खूप धावपळ झाली. पहिला दिवस असल्या कारणानं धावपळ होतेच आणि त्यामध्ये हे पहिलंच वर्ष आहे शिवमहापुराण कथेचं आणि त्याच्यामुळे थोडीफार धावपळ आपली होणारच. असो, या कथेचं आयोजन आणि नियोजन एक गाव नाही तर जवळजवळ 4-5 गावांचा समावेश या ठिकाणी या सतकार्यासाठी आहे. त्यामध्ये दलतपूर गाव असेल, हरसूल, निरगुडे गाव, चिखलपाडा आणि हट्टीपाडा. गेल्या काही दिवसांपासून हा सप्ताह या ठिकाणी सप्ताह नाही म्हणता येणार, नामयज्ञ सोहळा. सप्ताह कशाला म्हणतात? जो 7 दिवसाचा असतो त्याला आपण सप्ताह म्हणतो आणि हा 3 दिवसाचा सोहळा नाही का. आणि त्याच्यानंतर काल्याचं कीर्तन, याला काय म्हणतात? नामयज्ञ सोहळा. काय? नामयज्ञ सोहळा. आणि या सुंदर अशा नामयज्ञ सोहळ्याचं जे आयोजन आहे ते या गावांनी सुंदर प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे. वर्ष कितवंय? सप्त्याचं वर्ष कितवंय नाही माहिती? असू द्या, काय हरकत नाही. हरिभक्त परायण ब्रह्मविंद वरिष्ठ जगद्गुरु वैकुंठवासी रामदास महाराज बागुल, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्त परायण बापू महाराज देवरगावकर, कैलासवासी हरिभक्त परायण काकडू बाबा आणि या सत्कर्माची, सत्यधर्माची आणि सत्यकार्याची ज्यांनी सुरुवात केलेली आहे असे आमचे कैलासवासी हरिभक्त परायण काशीनाथ महाराज डॉक्टर नाही का. त्यांनी माझ्या असं ऐकण्यात आलं का त्यांनी या सप्त्याची सुरुवात केलेली आहे. बरोबर आहे ना? आणि हा काही एका माणसाचा खेळ नाही, हा खेळ नव्हे एकल्याचा नाही का. जर एकाचे 2, 2चे 4, 4चे 6 हातांचा जर धार्मिक कार्याला सुरुवात झाली तर ते धार्मिक कार्य खूप सुंदर प्रकारे पार पडत असतं. आणि या ठिकाणी यांच्या आशीर्वादाने जे काही आपले सप्त्याचे कमिटी असेल, पुरुष भजनी मंडळ असेल, महिला भजनी मंडळ असेल, त्यामध्ये हरिभक्त परायण जगदीश महाराज हरिद्वार, हरिभक्त परायण लक्ष्मण बाबा शिंदपाडा, हरिभक्त परायण विठ्ठाबाई भोये, हरिभक्त परायण वामन कनोजे आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे हरिभक्त परायण संजू महाराज सोनार, बरोबर ना. यांचंही प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये तनाने म्हणा, धनाने म्हणा, जी काही सेवा भगवंताची करता येईल ती सेवा या ठिकाणी यांच्या हातून घडत असते. आणि ही सेवा कधी घडते तर ज्याचं पूर्वजन्मातलं पुण्य जे असतं तेव्हा आपण
या जन्मामध्ये भगवंताची सेवा करत असतो, भगवंताचं नाम घेत असतो. म्हणजे पूर्व पुण्य ज्याचे असेल पदरी, नाही का, संतांच्या नामान म्हणजे प्रमाणांप्रमाणे संतांनी आपल्याला सांगितलं आहे का पूर्वजन्मी जर सुकृत आपण थोर केली तर या जन्मामध्ये आपल्याला ते कार्य, ती सेवा करण्याचा लाभ प्राप्त होत असतो. मॉनिटरला अजिबात आवाज नाही. कुठे आवाज आहे? मला सुद्धा इकडे येत नाही. तेव्हा माय बाप हो, शिव महापुराण ही कथा सर्वांना पावन पवित्र करणारी कथा आहे. भगवान उमानाथ, दीनानाथ, करुणाघन, सृष्टीचे कर्ते, आपल्या सर्वांचा सांभाळ करणारे भगवान शंकर या ठिकाणी आपल्या गावामध्ये पाताळेश्वर या रूपाने स्थित आहेत. ज्या गावामध्ये भगवान शंकरांची मूर्ती किंवा त्यांचं स्वरूप जे मानलं जातं निर्गुण निराकार, ज्या भगवान शंकरांची आपण लिंग स्वरूपात पूजा करतो त्याला कोणतं स्वरूप सांगितलेलं आहे? लिंग, निर्गुण निराकार. आणि जे सगुण साकार जे स्वरूप सांगितलेलं आहे ते म्हणजे भगवान शंकरांची मूर्ती. दोन प्रकारे आपण भगवंताची सेवा करत असतो, भगवंताची आराधना करत असतो. एक स्वगुण स्वरूपामध्ये आणि दुसरी निर्गुण स्वरूपामध्ये. लक्षात येत आहे ना? या ठिकाणी बरेचसेच अभ्यासू लोक आहेत, कीर्तनकार आहेत, अधिकारानेही संपन्न आहेत. सर्वांचा अभ्यास छान आहे. तर हे भगवान शंकर, महादेव, भोलेनाथ, आशुतोष, पालनकर्ता, सर्वांना सांभाळणारा जर देव कोणता असेल तर तो माझा भोलेनाथ आहे. जीवनामध्ये आपल्या कितीही अडचणी येऊ द्या, त्या अडचणी आणि त्या अडचणींना तोंड देण्यासाठी जे सामर्थ्य आणि जी शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते किंवा निर्माण करतो तो भोलेनाथ. ज्याने या सृष्टीची रचना केली आणि रचना केल्यानंतर या पृथ्वीवरील प्रत्येक जीव काही ज्या जीवनामध्ये आपल्या अडचणी येत असतात बघा, प्राणी असेल, पक्षी असेल, जलचर, खेचर, अंडज आणि स्वदेज या चारही खाणींमधून जेवढे काही पशु
पक्षी, प्राणी सर्वांना संकटांना तोंड द्यावं लागतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? बोलत चला. या जगामध्ये असा कोणताच प्राणी नाही का त्याला संकटांना तोंड द्यावं लागत नाही. आता मागील काही दिवसांमध्ये आपल्या जगभरामध्ये कशी परिस्थिती निर्माण झालेली होती तुम्हाला आठवत असेल. एक महामारी आली होती, करोना सारखी. तर त्या परिस्थितीमध्ये सर्वांना जगावं कसं, आपला परिवार कसा सांभाळावा, आमच्या मुलांना खाऊ कोण घालेल, आमच्या आई वडिलांचा सांभाळ कोण करेल, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. आणि काही लोकांना तर जे दिवसभर काम करतात, राबतात आणि संध्याकाळी येऊन कष्टाचे पैसे, दिवसभर काम केलेले पैसे संध्याकाळी घरी घेऊन येतात आणि आपल्या आई वडिलांचा, आपल्या मुलांचा सांभाळ करतात. अशी काही लोकांची परिस्थिती आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये 2 टाइमाचं आम्हाला जेवायला कोण देईल. जर कोणी घरामध्ये आजारी पडलं तर त्यांचा दवाखाना कसा होईल, असे अनेक प्रश्न आपल्या समोर उपस्थित होते. पण या संकटाच्या वेळी आपल्याला त्या ठिकाणी मी तुझ्या बरोबर आहे किंवा मी तुमच्या बरोबर आहे हे सांगणारं कोणी नव्हतं. प्रत्येकाला आपला जीव वाचवण्याचा प्रश्न पडलेला होता का आमचं या संकटातून रक्षण कोण करेल. आम्ही या परिस्थितीतून चांगल्या स्वरूपात आमचा परिवार असेल, आमचे मुलं बाळ असतील, यांना कसं तोंड देता येईल. या ठिकाणी तो प्रश्न, ते विचार आपल्यामध्ये निर्माण झालेले होते. आणि काही तर महाराज नुसते विचार करूनच गेले. काही लोक नुसता मनामध्ये विचार करूनच गेले. आजार तर होणं दूरच आहे. आणि मग काही विचार करता गेले परिवाराचा, मुलाबाळांचा. ज्यांच्या घरामध्ये वृद्ध आई वडील आहेत, आता वृद्धपणा आल्यानंतर हातपाय दुखतात, अनेक व्याधींनी शरीर ग्रासलं जातं, दवाखाना सुरू होतो, अनेक प्रश्न उभे राहतात. आणि त्या सर्वांना तोंड देण्यासाठी एक कर्ता पुरुष जो आपला परिवार सांभाळत असतो. मग तो कोणाचा मुलगा असेल, कोणाचे पती असतील, कोणाचे वडील असतील, कोणाचा भाऊ असेल, त्या कर्त्या पुरुषाच्या मनामध्ये हे नेहमी प्रश्न फिरत असतात
आणि त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये सांभाळून घेणारं कोणीच नव्हतं. पण जेव्हा ही परिस्थिती निर्माण झाली तेव्हा जे जे साधक आहेत, जी साधक मंडळी आहेत, भगवंताचं नामचिंतन करतात, भगवंताचं नामस्मरण करतात, जे साधनेमध्ये आहेत, अखंड साधना ज्यांच्या मनामध्ये काम करत असताना, झोपत असताना आणि ज्यांच्या मनामध्ये परोपकाराची, दुसऱ्यांना मदत करण्याची जी इच्छा आहे, ते भगवंताचं नामचिंतन करत करत भगवंताला नमस्कार करतात, सांगतात का देवा, हे संकट माझ्या परिवारावर आलेलं आहे आणि या संकटातून तूच आम्हाला सोडवणार आहेस. आणि म्हणून सर्वांना संकटांना तोंड देण्यासाठी जी शक्ती मानवामध्ये निर्माण करतात ते माझे भगवान शंकर महादेव. ते सांगतात का जरीही तुझ्याबरोबर कोणी नसेल, तुला समजून घेणारं कोणी नसेल, तुला पाठिंबा देणारं कोणी नसेल, तर तू घाबरू नको. मी सदैव तुझ्या बरोबर आहे. तू फक्त काम करत राहा. मागे पुढे उभा राहे सांभाळीता, मागे पुढे उभा राहे सांभाळीता. मागे पुढे उभा राहे सांभाळीता.
भगवान की जय, पाताळेश्वर भगवान की जय. आणि मग तो भगवंत, तो भोलेनाथ आपल्याला शक्ती देत असतो का, तू पुढे चल, मी तुझ्या सोबत आहे. आणि ज्या वेळेला आपल्या सोबत कोणीतरी भक्कम असं उभं आहे असं आपल्याला वाटतं, त्यावेळेस मग कितीही मोठं संकट हा आधार देण्याचं काम माझे महादेव भगवान शंकर करत असतात. इतके भोळे, इतके भोळे का बघा, बाकीच्या देवतांची आपण पूजा करतो, पण त्या देवतांची ज्या वेळेस आपण पूजा करतो ते देवता आपल्याला लगेच प्रसन्न होतात का? होतात का? इकडे बघा, नाही. पण माझे भोलेनाथ महादेव हे फक्त एक तांब्या पाण्याने जल अर्पण केल्याने प्रसन्न होणारे देवता आहे. इतके भोळे, म्हणून त्यांना शिव भोळा जाद्रवती, शिव भोळा जाद्रवती, शिव भोळा जाद्रवती, शिव भोळा जाद्रवती. हो शिव भोळा, शिव भोळा, शिव भोळा जाद्रवती, शिव भोळा जाद्रवती, शिव भोळा चंद्रवती, शिव भोळा चंद्रवती. गजपाय 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 माझे, गजपाय 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 माझे, वाजवता शिवनाम, वाजवता शिवनाम, वाजवता शिवनाम. गजपाय 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 माझे, गजपाय 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 माझे, वाजवता शिवनाम, वाजवता शिवनाम, वाजवता शिवनाम. असा सर्व देवांमध्ये भोळा असणारा देव भोले बाबा, ज्यांना किती का तू चांगलं कार्य करत राहा, मी निश्चितच तुझ्या पाठीमागे उभा राहणार आहे. आणि महाराज जीवन जगत असताना आपल्याला समाजामध्ये अनेक प्रकारची लोक आपण बघत असतो. काहींच्या मनामध्ये दुसऱ्याचं चांगलं व्हावं आणि त्याच्या मागे माझंही चांगलं व्हावं अशी भावना असते. आणि काही लोकांच्या मनामध्ये अशी भावना असते का याच्या खिशातले माझ्या खिशात कधी येत नाही का. बऱ्याच वेळेस अनेक
अनेक लोकांचे विचार अपेक्षा आपण अनुभवत असतो, बघत असतो. या जगतामध्ये सद्विचारी, सद्विवेक, चांगले कर्म हे आपल्याला बघायला भेटतात. आणि त्याचबरोबर वाईट कर्म, धर्म उच्च असूनही वाईटाची संगत, व्यभिचारी बुद्धी, जे करायला पाहिजे ते करणं, कळत असूनही रस्ता खराब आहे आणि तिथून आपला प्रवास चांगला होतो की नाही, रस्ता खराब आहे हे माहीत आहे, तरीही त्याच रस्त्याने काही लोक जातात. हा त्यांच्या बुद्धीचा म्हणा किंवा विचारांचा फरक आहे. जर आपल्याला माहित आहे का एखादी गोष्ट जर चुकीची होत असेल आणि त्या चुकीच्या गोष्टीचा अवलंब, अनुकरण आपण आपल्या जीवनामध्ये करायला हवा की नको करायला हवा. कारण भगवंताने आपल्याला, मानवाला, सर्व पशुपक्ष्यांमध्ये जर विचार करण्याची शक्ती जर प्रदान केलेली असेल तर ती कोणाला आहे? मानवाला. या मानवाच्या मेंदूमध्ये शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की 7 कोटी तंतू आहेत. किती? 7 कोटी. आणि त्या 7 कोटी तंतूमध्ये एक कोटी स्मृती, ज्याला आपण आपल्या भाषेत आठवण म्हणतो, आठवणी म्हणतो. एका तंतूमध्ये 1 कोटी स्मृती साठवण्याची शक्ती देवाने आपल्याला प्रदान केलेली आहे. मग जीवन जगत असताना किती चांगलं जीवन जगावं किंवा किती वाईट संगत करावी हे प्रत्येकाला आपल्याला कळत असतं. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गुढी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गुढी अभंगाची. भजन करा, टाळी वाजवा. मना भावे भजन तू कर हरीच्या लाग चरणाला, हरीच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला.
तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची हा नरदेह मोलाचा नको तू घालवू माया नको तू घालवू माया असे हा नरदेह मोलाचा नको तू घालवू माया नको तू घालवू माया नको तू घालवू माया नको तू घालवू माया सदा गारे सदा गारे सदा गारे गोपाळी तू सखाच्या पांडुरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची गोडी अभंगाची गोडी अभंगाची नमः पार्वते हर हर महादेव भगवान की जय. आणि मग वाईट संगत करतात, दुसऱ्यांचाही कधी चांगलं बघवत नाही आणि चांगलं करवतही नाही. अशांचा सुद्धा उद्धार करणारे भगवान भोलेनाथ. म्हणून सर्वांचा सांभाळ करणारे, सर्वांचा उद्धार पालन पोषण करणारे, गरीब असेल श्रीमंत असेल, आंधळा असेल पांगळा असेल, एखादा इंजिनियर असेल किंवा एखादा कलेक्टर असेल, त्याच्याजवळ कोणत्याच प्रकाराचा भेदभाव हा भगवंत करत नाही. सर्व त्याला सारखेच. जे भक्ती करतात, भगवंताचं नामचिंतन करतात, त्यांचाही उद्धार माझे भोलेनाथ करत असतात. आणि जे दुष्ट स्वभावाचे आहेत आणि त्यांना शरण गेल्यानंतर त्यांचाही उद्धार करणारे माझे भोलेनाथ आहेत. ही शिव महापुराण कथा स्वतः भगवंताने म्हणजे भगवान शंकरांनी शिवजींनी त्याचं निरूपण केलेलं आहे आणि व्यासजींनी संपूर्ण जे पुराण आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये 18 पुराणं सांगितलेली. सर्व पुराणांचं लेखन करणारे आमचे सर्वांचे लाडके असणारे कोण? गणपती बाप्पा. आणि सांगणारे कोण? व्यासजी, नाही का? आणि हा ग्रंथ, ही 18 पुराणांची निर्मिती, त्यामागचं कारण जर आपण अभ्यासलो, विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की भगवान शंकरांनी 1 कोटी श्लोकांचा, लक्षपूर्वक ऐका, किती? 1 कोटी श्लोकांचा एक महान ग्रंथ तयार केला.
आणि तो ग्रंथ तयार झाल्यानंतर काही ऋषींनी बघितलं की एवढा 1 कोटींचा श्लोकांचा जो ग्रंथ आहे तो सामान्य जीवांना अभ्यास करण्यासाठी थोडीशी अडचण येईल किंवा समजणार नाही. ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे जो तो अर्थ लावत असतो, अर्थ घेत असतो. आणि मग या ग्रंथांचं 24,000 श्लोकांमध्ये रूपांतर केलं. किती? 24,000 श्लोकांचा हा आपला शिवमहापुराण ग्रंथ आहे. आणि बाकीची जी पुराणं आहेत मग त्या पुराणांची निर्मिती या 1 कोटी श्लोकांच्या ग्रंथातून झालेली आहे. म्हणजे जे 18 ही पुराणं जे आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत ते कोणामुळे आहेत? ते भगवान आपल्या महादेवांमुळे आहे. आणि तेव्हापासून 18 पुराणांची निर्मिती झाली. आणि भगवान शंकरांनी जे व्याभिचार करणारे, दृष्ट आचरणाचे, कुकर्म करणारे लोक आहेत त्यांना भगवंत स्वरूप कसं प्राप्त झालं, त्यांचा उद्धार कसा झाला, अशा अनेक सुंदर सुंदर कथा या शिवमहान पुराणामध्ये सूतजींनी शौनक ऋषींना याचं निरूपण केलेलं आहे, सांगितलेलं आहे. शौनक ऋषींच्या मनामध्ये अनेक प्रश्नांनी घर तयार केलेलं होतं. 18 पुराणांचा सिद्धांत काय? साधू पुरुष यांना भक्तीमुळे आणि ज्ञानामुळे वैराग्य उत्पन्न होतं. ते साधू पुरुष आपल्या मानसिक विकारांचं आणि काम क्रोधादी विकारांचं निवारण कसं करतात, असे अनेक प्रश्न शौनक ऋषींच्या मनामध्ये वादळ निर्माण करत होते. साधकाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला उत्तम प्रकाराची गती कशी प्राप्त होते, अशा अनेक गोष्टी या शिवमहापुराणात शौनकजींना सूतजींनी सांगितलेले आहेत. सूतजी म्हणतात, शौनक ऋषी, तुम्ही फार सुंदर प्रश्न मला या ठिकाणी विचारलेला आहे आणि तुमच्या मनातील जो प्रश्न आहे तो प्रश्न ऐकून माझ्या मनाचे समाधान झालेले आहे. कारण जी कथा, जे महात्म्य मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, त्या कथेमुळे, त्या महिमामुळे जे मूढमती सामान्य लोक, दुष्ट लोक, त्या सर्वांचा उद्धार करणारे हे महात्म्य. आणि या महात्म्याच्या श्रवणाने श्रवण, मनन आणि कीर्तन या तिन्ही गोष्टींमुळे तो भक्त, तो व्यक्ती परमगतीला प्राप्त होतो. आणि अशीच कथा आज सूतजींनी शौनक ऋषींना सांगितले आहे का जे
पापी लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, त्यांना सुद्धा ही भोलेनाथांची, भगवान शिवजींची कृपा आणि उद्धार नुसती कथा श्रवणाने होत असते. तर कथा अशी आहे की किरांताच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण होता, पण ब्राह्मणांमधला एकही गुण या देवराज मध्ये नव्हता. ब्राह्मणांचं काम काय असतं? पूजा, पाठ, ध्यान, नाही का? सर्व मंत्र त्यांचे मुखोद्गत पाठ असतात. या भूलोकाची देवता जर कोण असेल तर ती ब्राह्मण म्हणून आपल्याला शास्त्रांनी सांगितलेली आहे. तर ब्राह्मणांना भूलोकामध्ये देव मानावं, नाही का? त्यांची पूजा करावी. आणि हा देवराज ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला आहे आणि लहानचा मोठा होतोय. लहानपणी काही दिवस खेळण्यामध्ये गेले. हळूहळू देवराज मोठा होतोय आणि जसा जसा हा देवराज मोठा होतोय तसा तसा याच्यावर वाईट गोष्टींचं प्रभाव पडतोय. वाईट संगतीमध्ये हा राहतो आणि वाईट संगत, वाईट विचार न करता वागणं, यामुळे देवराज ब्राह्मण कुळात जन्माला आला तरी संपूर्ण त्याचे जे संस्कार होते ते अगदी ज्याचा आपण विचारही करू शकत नाही असे संस्कार या देवराजला लागले. व्यभिचार करणं, लोकांना मारणं, लोकांच्या हत्या करणं, वडिलांचं ऐकायचं नाही, आईने सांगितलेलं ऐकायचं नाही, अशा अनेक वाईट सवयी या देवराजला संगतीमुळे लागलेल्या होत्या. बघा महाराज, या ठिकाणी संगत फार महत्वाची असते बरं का. आपण संगत कुणाची करतोय, कोणाच्या संगतीमध्ये राहतोय, हे फार आपल्या जीवनामध्ये महत्वाचं असतं. संगत जर एखाद्या मदिरा प्राशन करणाऱ्याची जर केली तर हळूहळू आपण सुद्धा त्या रस्त्याने थोडं 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 जातो. म्हणजे संगतीचा गुण लागल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचप्रमाणे या देवराजला अनेक व्यसनं लागली. मोठा झाल्यावर लोकांच्या हत्या करू लागला, लोकांना मारू लागला. लोकांकडे जे काही सोनं नाणं पैसा असेल ते सर्व त्यांच्याकडून तो लुटून घेत असेल. शेवटी आई वडिलांनी विचार केला का याला अनेक प्रकारे समजून सांगितलं का बाबा तू हे जे काम करतोय ते काही चांगलं नाही. तू लोकांना मारतो, लोकांचा पैसा हडपून घेतो, हे काही चांगलं वळण नाही. तू हे सर्व सोडून दे आणि तुझं
तुझा जन्म ब्राह्मण कुळात झालेला आहे. अरे बाकीच्या लोकांची पोरं बघ, शिक्षण घेताय, शास्त्राप्रमाणे वागताय. आपण ब्राह्मण कुळात जन्माला आलोय, तशी स्नान संध्या नित्य कर्म करताय. अरे त्यांचं काहीतरी अवलोकन कर. पण देवराजच्या हे सर्व कानावरून जात होतो. आणि मग आई वडिलांनी विचार केला का हा आपलं सांगून जर सुधरत नाही तर आता आपण याचं लग्न करून देऊ. आई वडिलांनी विचार केला आणि त्या देवराजचा विवाह करून दिला. पण ज्याला स्वतःच्या आयुष्याची काळजी नाही, स्वतःच्या जीवनाची काळजी नाही, तर तो दुसऱ्याच्या मुलीचा काय सांभाळ करेल. ज्याला आपण काय कमवावं, कसं कमवावं, ते कमवण्यासाठी काय कष्ट करावे लागतात, या गोष्टीची तीळ मात्र ही जाणीव त्या देवराजला नव्हती. आणि त्यामध्ये आई वडिलांनी ह्या देवराजचं लग्न करून दिलं. आणि लग्न करून दिल्यानंतर तर हा अजूनच बेधाक झाला. आता मला कोणाची भीती नाही. अजूनच लोकांच्या हत्या करू लागला, व्यभिचार करू लागला, मदिरा प्राशन करू लागला. आणि जेवढं काही सोनं नाणं असायचा, जे काही धन लुटलेलं असायचं, ते सोबतच घेऊन फिरत असे. काही दिवसांनी या देवराजला 2 मुलं झाली. किती? 2. तरीही देवराजला स्वतःचं जे कर्तव्य असतं ते समजत नव्हतं. एका पित्याचं आपल्या पुत्रांविषयी काय कर्तव्य आहे, काय मुलांसाठी करायला पाहिजे, याची जरा देखील जाणीव या देवराजला नव्हती. आणि मुलं लहानची मोठी होताय, मुलं शिक्षण घेताय का नाही घेताय, त्याला चांगले संस्कार लागता आहे की नाही लागत, कुठल्याच गोष्टीचा विचार हा देवराज करत नव्हता. आणि एक दिवस असा प्रसंग घडला. देवराजने खूप मदिरा प्राशन केली आणि त्या नशेमध्ये हा देवराज एका सरोवराच्या काठी जाऊन पडलेला आहे. तिथे गेल्यानंतर कुठे पडलेला आहे, नशेमुळे त्याला कळेना, तसाच पडलेला आहे. रस्त्याने जाता येता जे लोक बघत होती त्याचंही त्याला भान नव्हतं. आणि बऱ्याच वेळाने त्या सरोवरावर एक स्त्री पाणी पिण्यासाठी आली. त्या स्त्रीचं नाव होतं शोभावती. ती स्त्री व्यभिचार करणारी, लोकांना आपल्या मोहात पाडणारी, रूपवान सुंदर अशी दिसणारी वेश्या होती. कोण होती? वेश्या. आता यांचं काय काम असतं हे आपल्याला चांगलंच माहिती. ज्या लोकांजवळ पैसा आहे, धन आहे, यांना गोड गोड बोलणे, आपल्या मोहात पाडणे आणि त्यांचा पैसा लुटून घेणे हे त्यांचं काम. या शोभावतीने जेव्हा त्या देवराजला
मध्यधुंद अवस्थेमध्ये त्या सरोवराच्या काठी पडलेलं बघितलं. अंगावरती राजाप्रमाणे, राजा जसा वेश धारण करतो त्याप्रमाणे करकरीत इस्त्री केलेले कपडे घातलेले आहेत. हातामध्ये दोन्ही हातांच्या पाचही बोटांमध्ये, पाच बोटांमध्ये सोन्याच्या हिऱ्याच्या अंगठ्या त्याने घातलेल्या आहे. गळ्यामध्ये रत्नांचे हार, सोन्याचे हार त्याने परिधान केलेले आहे. हे जेव्हा त्या शोभावतीने बघितलं आणि तिने घरी जाऊन काही लोकांना पाठवलं आणि त्या देवराजला आपल्या घरामध्ये घेऊन आले. काही वेळाने तो देवराज थोडा शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडले आणि बघतो तर आपण कुठे आहोत, कोणाच्या घरामध्ये आहोत, या गोष्टीची त्याला जराही कल्पना नव्हती. आणि तेवढ्यात शोभावती पाण्याचा एक ग्लास भरून त्याला देण्यासाठी घेऊन आले. आणि तो देवराज त्या शोभावतीला म्हणतोय का या ठिकाणी मी आलो कसा, मला या ठिकाणी आणलं कोणी. तेव्हा ती शोभावती स्वार्थी स्वभावाची, लोकांना जाळ्यात अटकवणारी अशी ती विचार करते आणि त्या देवराजला म्हणते, अरे देवराज, मी या नगरातील सर्वात सुंदर स्त्री आहे. माझ्या सौंदर्याने अनेक लोक घायाळ होतात, माझ्या मागे लागतात. पण मी तुला बघितलं आणि माझं प्रेम तुझ्यावर जडलं. ही शोभावती त्याला असं सांगत आहे. देवराजला वाटलं जर नगरामध्ये अनेक श्रीमंत लोक आहेत, धनाढ्य आहेत, सर्व गोष्टींनी समृद्ध आहेत, तरी पण हिचं प्रेम आपल्यावर जडलं. कमी बुद्धीचा होता तो, एवढी विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये नव्हती. आणि मग हा देवराज त्याला आनंद झाला आणि शोभावती सोबतच तिच्या घरी राहू लागला. दररोजचं आपलं काम, लोकांना पकडणे, मारणे, हत्या करणे आणि त्यांच्या जवळील पैसा लुटून घेणे. आणि तो जो पाप मार्गाने कमवलेला पैसा होता, दुष्कर्म केलेल्या गोष्टींचा जो पैसा होता, जे धन होतं, तो ते त्या शोभावतीकडे दररोज आणून देत असे. असे बरेच दिवस हा देवराज तिला धन आणून देत असत. आणि काही दिवसांनी हा थकला. आता मदिरेचं व्यसन असल्यामुळे शरीर तरी किती दिवस साथ देणार. आणि नको नको ते व्यसन करून करून याची शरीर यष्टी जी होती ती सुद्धा आता साथ देत नव्हती, शरीर साथ देत नव्हतं. देवराज थकला आणि त्याने सर्व कामं त्याची बंद केली. जेवढे दिवस त्याच्याजवळ पैसे होते, सोनं नाणं होतं, तेवढे दिवस या शोभावतीने त्याच्याकडनं सर्व लुटून घेतलं. आणि मग आता देवराज जवळ काहीच राहिलं नाही. बरेच दिवस निघून गेले.
शोभावती विचार करायला लागली का आता देवराज काहीच करू शकत नाही. वृद्ध अवस्था देवराजला आलेली आहे आणि म्हातारपणामध्ये जशी तारुण्यात आपल्या शरीरामध्ये ताकद असते, ती वृद्धपणामध्ये तेवढी कामं, तेवढी ताकद आपल्याकडे राहत नाही, होत नाही आपल्याकडनं. आणि मग आता याला आपल्याला असंच सांभाळावं लागेल. म्हणून शोभावती विचार करू लागली की याला आता आपण काढून दिलं पाहिजे. आता याच्या जवळचं सर्व संपलं, याला सांभाळून तरी आपला काय उपयोग आहे. पण बुद्धिवान होती ती, चतुर होती. तिने विचार केला जर देवराजला असंच हकलून दिलं तर ते योग्य राहणार नाही. आणि मग ती शोभावती देवराजला म्हणाली, ए देवराजा, ए देवराज, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे रे? सांग ना, किती प्रेम करतो तू माझ्यावर? तेव्हा तो देवराज म्हणतो, अगं मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. तुला जर खोटं वाटत असेल तर माझा जीव देऊ का तुझ्यासाठी? म्हणजे तुला खरं वाटेल. ती शोभावती त्या देवराजला म्हणते, नको नको, तुझा जीव नको देऊ, पण तुझं जर माझ्यावर प्रेम असेल तर तू एक गोष्ट कर, मी सांगते तसं कर. जर तू तसं केलं तर तुझं माझ्यावर प्रेम आहे. असं त्या शोभावतीने देवराजला सांगितलं आणि म्हणाली का देवराज, एक काम कर, तुझ्या पत्नीला आणि ज्या मुलांना सोडून इथे माझ्याजवळ राहतो आहेस, तू त्यांचे मस्तक माझ्यासाठी कापून आण. काय सांगितलं शोभावतीने? तुझी जी पत्नी आहे आणि तुझे जे 2 मुलं आहेत, त्यांची मस्तक जर तू आमच्यासाठी कापून आणलीस माझ्यासाठी, तर मी असं समजेन का खरंच तुझं माझ्यावर प्रेम आहे. आणि असं सांगितल्यानंतर हा मूर्ख देवराज, विचारांची त्याच्याकडे कोणतीच शैली नाही, विचार केला नाही. ज्या शस्त्राने तो लोकांची हत्या करत होता, ते शस्त्र घेऊन हा देवराज निघाला. मध्यरात्री निघाला. रात्रीची वेळ आहे आणि याने हातात शस्त्र घेतले आणि घराच्या दिशेकडे निघाला. महाराज, जी पत्नी नवरा गेल्यानंतर मुलं कशी सांभाळते, मुलांचं पालन पोषण कसं करते, त्यांना काय खाऊ घालते, तिची परिस्थिती तिलाच माहिती. या देवराजने त्या मुलांचा आणि त्या पत्नीचा किंचितही विचार केला नाही आणि घराकडे येतोय. मध्यरात्र झालेली आहे. घराबाहेर आला, एका झाडामागे लपला आणि हळूच कानोसा घेऊन त्या झाडामागून बघतोय. घरामध्ये मंद मंद प्रकाशामध्ये दिवा चालत होता. मंद प्रकाश घरामध्ये पडलेला आहे. याने बघितलं आणि
दरवाजा लोटलेला आहे. देवराजचे घरही असे होते का त्याला साधी कढीही नव्हती. देवराजच्या पत्नीने दोन्ही बाजूंना 2 मुलं घेतलेली आहे. घरात काही खायला नाही. तशीच मुलं एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला घेऊन कुरवाळून त्यांना विचार करता करता झोपली आहे. माझा पती कधी येईल, माझ्या लेकरांना कधी हा खायला देईल. कारण ज्या स्त्रीचा पती तिला सोडून जातो ना, त्यावेळी त्या स्त्रीवर आणि त्या पत्नीवर कसे दिवस येतात याची आपण कल्पनाही करू शकत नाही. देवराजची पत्नी विचार करते, काय पाप केलं असेल मी, काय हे दिवस माझ्या मुलांना बघायला मिळतं. जे मुलं ज्यांचं हसण्याचं वय आहे, खेळण्याचं वय आहे, जे या वयामध्ये मौज मजा करतात, त्यांना आज एक टायमाचं अन्न सुद्धा घरात खायला नाही. काय त्या पत्नीला भेटत नाही, तेव्हा तिच्या घरामध्ये सोन्याचा जरी अन्नाचा घास खायला असला तरीही तो घास तिला गोड लागत नाही. आणि देवराज विचार करतोय, देवराजने काहीतरी विचार करायला पाहिजे होता का आज जे कृत्य मी करण्यासाठी जातोय ते कृत्य चांगले आहे का. देवराजची पत्नी विचार करता करता झोपी गेली. या देवराजने हळूच घरामध्ये प्रवेश केला आणि बघतोय दोघं साईडला 2 मुलं झोपलेली आहेत. देवराजची पत्नी ही झोपलेली आहे. याने ते शस्त्र काढलं आणि धाडकन पत्नीच्या मानेवर त्याचा आघात केला. तेच शस्त्र उचललं आणि उजव्या बाजूला झोपलेल्या मुलाच्या मानेमध्ये टाकलं. त्याचं मस्तक धडा वेगळं केलं आणि तेच शस्त्र उचललं, डाव्या बाजूला झोपलेल्या मुलाच्या मानेवर टाकलं आणि धडा वेगळं वेगळं केलं. तिघांची मस्तक या देवराजने हातामध्ये घेतली आणि शोभावतीच्या घराकडे हा देवराज पळू लागला. इतका पळू लागला का त्याला जराही दम धरवत नव्हता. इतका जोरात तो ते मस्तक घेऊन त्या शोभावतीच्या घराकडे पळू लागला आणि शोभावतीच्या घरामध्ये आला आणि शोभावतीला म्हणाला, शोभावती बघ, तू म्हणते ना तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, तर बघ तू सांगितल्याप्रमाणे मी माझ्या 2ही मुलांची आणि माझ्या बायकोचं मस्तक धडा वेगळं करून तुला दाखवण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. ते बघितल्यानंतर शोभावती घाबरली, मागे सरकली आणि देवराजला म्हणते, मूर्खा मागे हो. अरे एवढा कसा तू निर्दयी आहेस, एवढा कसा तू अविचारांनी ग्रासलेला आहेस. अरे जो स्वतःची पत्नी, स्वतःचे मुलं यांची हत्या करून माझ्याकडे घेऊन येतोय, त्याच्यासारखा मूर्ख माणूस या जगामध्ये कोणीच नाही. तू माझ्या
पैशासाठी तुझ्या पत्नीची तुझ्या मुलांची हत्या केली तर कधी काळी माझ्याही पेक्षा तुला एखादी सुंदर स्त्री मिळाली तर तिच्यासाठी तू माझं सुद्धा मस्तक धडा वेगळं करायला बघणार नाही, कापल्याशिवाय राहणार नाही. चल चालता हो इथून, माझं तुझ्यावर प्रेम नाही. अशा मनुष्यासोबत मी राहू शकत नाही. आत्ताची आत्ता इथून तू चालता हो. ज्या वेळेस देवराजने हे ऐकलं आणि देवराजला पश्चाताप होऊ लागला का ज्या शोभावतीसाठी मी माझी पत्नीची हत्या केली, माझ्या दोन्ही मुलांचा जीव घेतला, आज तीच शोभावती मला निघून जाण्यास सांगत आहे. हाकलून दिलं. हा निघाला. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. अमृत छोड़ा पीता है शराब, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जय भोले. संत समागम को भूल गया तू. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया
या शोभावतीने या देवराज हकलून दिलं आणि आता घरी जावं तर कोणाकडे जावं? बायकोला मुलांना मारून टाकलेलं आहे. घरी जाऊन आता कोण माझा सांभाळ करेल? पण इथून पुढे आपण कष्ट करू आणि त्या कष्टातून जे काही मिळेल ते आपल्या मुलांना आणि आपण दोघंही चटणी भाकर का होईना 2 टायमाचं तर जेवण आपल्याला मिळेल. जर तिला मारलं नसतं तर तिने मला जवळ घेतलं असतं. पोरं बाबा बाबा म्हणाली असती, माझ्याजवळ खेळली असती. मोठं झाल्यावर त्यांनी माझा सांभाळ केला असता. पण अरे देवराज स्वतःलाच म्हणतोय, स्वतःच्याच मनात विचार करतोय का त्यांनी जवळ घ्यावं असा तू जर पहिला विचार केला असता तर आज तुला कुत्र्यासारखं रस्त्यावर हिंडायची वेळ आली नसती. देवराज रस्त्याने चालतोय, किती चालतोय, किती प्रवास करतोय याचं त्याला भान राहिलेलं नाही. अंगात त्राण उरलेला नाही, शक्ती संपलेली आहे. आणि आता शोभावतीने हकलून दिलंय तर अजूनच तो निर्जीव झाल्यासारखा झालाय. पावला माग पाऊल टाकतोय, चालतोय, पाऊल टाकवत नाही. पण करणार काय? पर्याय नाही. चालून चालून थकला, भूक लागलेली आहे देवराजला, पोटात अन्नाचा कणही नाही आणि त्यामुळे तो अजूनच अशक्त झालेला आहे. आता देवराजची चालण्याची शक्ती संपली आणि एका गावामध्ये देवराज येऊन थांबला. त्या गावामध्ये आपल्या पाताळेश्वर मंदिरासारखं एक भगवान शिवजींचं मंदिर होतं. त्या मंदिराच्या सभागृहामध्ये बसला, खांबाला पाठ ठेवून बसलेला आहे. एक दीर्घ श्वास या देवराजने टाकला, डोळे बंद केलेले आहे आणि त्याच ठिकाणी एक शिवभक्त आपल्या काही मित्रांना घेऊन त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांच्या महादेवांच्या पूजेसाठी त्या ठिकाणी आला आणि त्याने मंदिरामध्ये प्रवेश केला. भगवान महादेवांची मनोभावे पूजा त्यांनी केली, प्रसाद दिला, शिवस्तुती केली, शिवजींचं भजन केलं. हा देवराज अंगात त्राण नाही पण खांबाला टेकून बसलेला आहे आणि समोरच भगवान शंकरांची पूजा आपल्या डोळ्यांनी तो बघत आहे. एक चित्त करून एकटक पाहून त्याने ती सर्व पूजा पाहिली. भगवंतांच्या भजनाचं नामचिंतन त्याने आपल्या कानांनी
श्रवण केलं आणि ते शिवभक्त नंतर भोलेनाथांच्या लिंगाजवळ तो प्रसाद त्यांनी ठेवलेला आहे आणि ते बाहेर आले. काही भक्त घरी निघून गेले आणि त्याच्यातील काही भक्त त्या मंदिरातच झोपले. देवराजच्या पोटामध्ये भूक लागलेली आहे, खाण्यासाठी काहीतरी मिळेल या आशेने तो त्या मंदिरात आलेला होता. संध्याकाळची वेळ आहे. देवराजने बघितलं शिवभक्त निघून गेलेला आहे आणि त्याचे काही सहकारी पण निघून गेलेले आहेत. सर्वे झोपल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू आणि भोलेनाथांजवळ जो प्रसाद ठेवलेला आहे तो प्रसाद सेवन करू. बऱ्याच वेळाने ते भक्त होते काही ते झोपी गेले. देवराजने त्यांना बघितलं आणि हळूच उठला. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि त्या मंदिरातल्या लिंगाजवळ जो प्रसाद ठेवलेला होता तो प्रसाद घेण्यासाठी हात पुढे केले आणि तो प्रसाद उचलला आणि तसाच दबक्या पावलांनी देवराज मंदिराच्या बाहेर येत आहे. त्या पावलांचा आवाज एका झोपलेल्या व्यक्तीला ऐकू आला आणि तो उठला आणि आरडाओरड करू लागला. धावा धावा, पळा पळा, पकडा पकडा, कोणीतरी चोर येथे चोरी करण्यासाठी आलेला आहे. आणि हे ऐकताच देवराज पळत सुटलेला आहे. हातामध्ये भगवंताचा प्रसाद तसाच आहे आणि त्याच्या मागे सर्व शिवभक्त त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळत आहेत. गावातील लोकही जागे झाले आणि ते सुद्धा या देवराजच्या पाठीमागे त्याला पकडण्यासाठी पळताय. देवराजच्या अंगामध्ये शक्ती नाही, त्राण नाही, पळून पळून पळणार किती. तेवढ्यात गावकऱ्यांनी त्या देवराजला पकडलं आणि इतकं मारलं का त्यातच त्याचा अंत झाला. अंत झाल्याबरोबर माय बापू हो देवराजला यमाचे दूत घेण्यासाठी आले आणि यमाचे दूत या देवराजला घेऊन जात आहे. अरे पाप्या, जन्माला आल्यापासून अनेक पाप केली, आई वडिलांची कधी सेवा केली नाही, पत्नीला कधी सुख दिलं नाही, मुलाबाळांचा कधी विचार केला नाही. ब्राह्मण असून धर्माला कलंक लावणारा तू, चल तुला आता कशा यातना भोगाव्या लागतील ते बघ. माय बाप हो, जीवन जगत असताना चांगलं वाईट या गोष्टींचा नेहमी विचार करा. कारण भगवंताची लीला अशी आहे का जोपर्यंत मनुष्य देह आहे तोपर्यंत वाईट गोष्टीही आपल्याला कधी कधी चांगल्या वाटतात. का याचा परिणाम काय होणार आहे याचा आपण विचार करत नाही. पण जेव्हा आपला मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर हे पंचतत्वाचं शरीर गळून जातं, मातीमध्ये मिसळून जातं आणि राहतो तो फक्त आत्मा. आत्मा अमर आहे, आत्म्याला मरण नाही. आणि हा देवराजला हे यम घेऊन जात आहेत आणि कुंभी पाक सारख्या नरकामध्ये त्याला ढकलणार. देवराज बघतोय वैतरणी नदी आहे, त्या नदीचं वर्णन इतकं भयानक आहे. रक्ताने पुणे भरलेली, हाडामासांनी भरलेली ती वैतरणी नदी आहे.
ते यमाचे दूत त्याला दाखवतात तर देवराज आयुष्य जगताना पाप करताना तुला कसलीच भीती वाटली नाही, आता त्या पापाची फळं भोग. या नदीमध्ये तुला प्रवास करावा लागणार आहे, या नदीमध्ये तुला ढकलून दिलं जाईल. तप्त अशा लोखंडाच्या केले कर्म झाले 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 ऐसे भोगून आले. केले कर्म झाले ऐसे भोगून आले. उपादारे गेले ऐसे किती जय हो, भजन करा. नमः पार्वते पते हर हर महादेव परमेश्वर भगवान की जय. आणि मग अनेक नरकांचे द्वार या देवराजला दाखवली. त्याची कल्पनाही त्या देवराजला करवत नव्हती. हाय हाय रे दुर्दैवा, किती पापी आहे मी, किती पाप केले मी, असा विचार देवराज मनात करतोय. आणि त्या कुंभीपाक नरकामध्ये यमाचे दूत आता देवराजला ढकलण्यासाठी घेऊन जात आहे, टाकण्यासाठी घेऊन जात आहे. देवराजच्या अंगामध्ये थरकाप चाललेला आहे, सर्व शरीर थरथर करतंय. कोण मला वाचवेल, कोण माझी रक्षा करेल. हाय रे दुर्दैवा, किती पापी आहे मी, किती दुष्ट आहे मी. दुष्कर्म करताना कधी विचार केला नाही, कधी भुकेल्याची भूक आणि तहानलेला कधी पाणी दिलं नाही, कधी दान धर्म केला नाही. ब्राह्मण असूनही एक मंत्र साधा मुखामध्ये कधी त्याचा उच्चार केला नाही. किती पापी आहे मी. यमाचे दूत देवराजला घेऊन जात आहे आणि जवळ येताच कुंभीपाक नरकाच्या देवराज ओरडू लागला, वाचवा वाचवा, धावा धावा. असा देवराज ओरडतोय आणि ओरडत असतानाच त्याच क्षणी त्या ठिकाणी शिवदूत या देवराजला घेण्यासाठी आले. आणि त्या शिवदूतांनी त्या देवराजला यमाच्या बंधनांपासून मोकळं केलेलं. यमाचे दूत म्हणताय, शिवदूत याने अनेक पाप जीवनामध्ये केलेली आहे, अनेक लोकांना यांनी त्रास दिलेला आहे, अनेक लोकांच्या यांनी हत्या केलेली आहे. याच्या प्रायश्चित्त, याची शिक्षा याला भेटलीच पाहिजे. तुम्ही याला सोडा, आम्ही बरोबर याला
याने केलेल्या कर्मांचा, याने केलेल्या दुष्कृत्यांचा, सर्व गोष्टींचा या ठिकाणी याला आम्ही आठवण करून देणार आहे. याला त्या त्या गोष्टींची जाणीव आम्ही करून देणार आहे. हा पापी आहे, हा दुष्ट आहे. पण ते शिवगण त्या यमदूतांना म्हटले, यांनी जरी आयुष्यभर पापे केली नाही का, आयुष्यभर लोकांना मारलं, पण एक कर्म याच्याकडनं चांगलं घडलं. आणि ते कर्म म्हणजे याने जेव्हा देवळामध्ये काही शिवभक्त आलेले होते, त्यांची पूजा बघितली, त्यांची भगवान शंकराविषयी जी भक्ती होती ती याने बघितली. भगवान शिवांचे भजन याने ऐकलं कानांनी. ओंकारा ओंकारा जय जय शिव ओंकारा 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 जय जय शिव ओंकारा ओंकारा शिवदूतांनी त्या देवराजला कैलासावर नेलं. कुठे नेलं? ज्या ठिकाणी भगवान भोलेनाथ वास्तव्य करतात, ज्यांचं राहण्याचं ठिकाण कैलास पर्वत आहे, या ठिकाणी ते शिवदूत या देवराजला घेऊन गेलेले आहे. बघा, शिव महापुराण कथा आपल्याला काय सांगते? याने आयुष्यभर पाप केली, कधी चांगला विचार केला नाही, कधी आई वडिलांचा विचार केला नाही, आपण काय करतोय हा विचार केला नाही, किती वाईट वागतोय या गोष्टीचा विचार केला नाही. पण अंतकाळी जाता जाता या देवराजच्या
जीवनामध्ये फक्त भगवान शिवजींची कथा, भगवान शिवजींची पूजा, त्यांचं भजन, त्यांची थोडीफार काहीतरी कथा याने श्रवण केली आणि त्याला कोणता लोक प्राप्त झाला? कैलास, जिथे भगवान भोलेनाथ अखंड वास्तव्य करतात, अखंड भगवंताचं नामचिंतन करतात, तो कैलास त्या ठिकाणी त्या देवराजला प्राप्त झालेला आहे। यावरून ही कथा आपल्याला असं शिकवते का जर अंतकाळी आपला जर फक्त भगवंताच्या नामचिंतनाने, त्याच्या श्रवणाने, थोड्याफार श्रवणाने आपला जर उद्धार होत असेल, भोलेनाथ हे आपला उद्धार करत असतील, तर जर आपण आयुष्यभर जीवन जगत असताना तुम्हाला नाही टाइम भेटला दिवसभर तर काही हरकत नाही, पण देवराजच्या अशा प्रकारे भगवान शंकरांनी उद्धार केलेला आहे। आज या कथेचा पहिला दिवस होता, जरा अर्धा तास लेट आपल्याकडनं झाला। उद्यापासून आपण वेळेवर कथा सुरू करू। आज पहिला दिवस असल्या कारणाने सर्वांची मोठी धावपळ उडाली, नाही का? उद्यापासून आपण बरोबर 8:30 ला आपली कथा सुरू करू। हां, आणि आज या ठिकाणी आरतीचे यजमान कोण आहेत? घ्या, कोणीतरी आरती घ्या। आरती घेणारी एक जोडी पुढे या, कोणीतरी। आहे नाही तर आहे, वरती या। चला, एखादी महिला वर्गावरती या।